देवेंद्र, शैलेंद्र, अरे कुठे गेले समधे? सगळे बाहेर गेलेत. मी मदत करते तुम्हाला. हळू. सावकाश. पांडुरंगा, मोडला बहुतेक पायांचा. हळद आणि फटकीचा लेप आहे, लावला की बरं वाटेल. लाव बाई, जी काय लावायची ते लाव, लवकर लाव. रेवती, अभ्यंकर भाऊजी असं म्हणत होते की तू त्या दोघांना समजावलंस आणि तुझ्या समजावण्यामुळे ते थांबले. हो मम्मा, मला असं वाटलं की डॅडींची इच्छा पूर्ण करण्याचा चान्स आपल्याला मिळालाय. तो थोडक्यासाठी मिस व्हायला नको. आबासाहेब, अहो हे काय झालं? काही नाही सुनबाई, फोनवर बोलता बोलता पायऱ्या उतरत होतो, पाय घसरून पडलो आम्ही. आश्रमात आम्हाला वनौषधीचं तेल बनवायला शिकवलेलं. ते लावलं की हाडाचं दुखणं. या असल्या गावठी उपचारांची काही गरज नाहीये. आबासाहेब, माझ्याकडे ना एक चांगला विलायती बाम, तो तुम्ही लावा बघा, तुम्हाला लगेच बरं वाटेल. सुनबाई, या इलायती औषधाचा आम्हाला काय बी गुण येणार नाही बघ. ए मुक्ता, जा की बनवतील, जा. आबासाहेबांनी तुला कधीही सुनेचा दर्जा दिला नाही. नेहमी तुझा तिरस्कार केला त्यांनी. या घरात तुला मोलकरीण म्हणून वागवलं. ज्या आबासाहेबांना तुझ्याबद्दल आपलेपणाही वाटत नाही, त्यांच्यासाठी तू हे का करतेस सगळं? आमचे गुरुजी म्हणायचे, माणसाने माणसाकडे माणुसकीच्या नजरेनेच बघावं आणि माणूस म्हणूनच वागवायला हवं. गुरुजींचे संस्कार मी कधीच विसरू शकणार नाही. का सारखा त्या मुक्ताचा उदो केला जातो? मी आबासाहेबांना विलायती बामच देणार होते ना, पण नाही. आबासाहेबांची हौस त्या भिकारड्या मुक्ताच्या हातचं तेल लावून घ्यायचं होतं त्यांना. मला एक कळत नाही, तुमचे वडील एवढे बदलले कसे? आता मला काय माहित, मी होतो का घरी? तुझ्याबरोबर बाहेर गेलो होतो ना. ही हळद काढली की तेल गरम करून आणलंय, ते थोडंसं लावते म्हणजे बरं वाटेल. काय करायचं ते करा. तिथंच तिथंच. इतके दिवस फक्त सासूबाई आणि शैलेंद्रच तिच्या बाजूनी होते, आणि आता आबासाहेबही नाही. हे असं होता कामा नये. आज सगळं गाव मला वहिनी साहेब म्हणून मान देतं. मी मुक्ताला माझी जागा कधीच घेऊ देणार नाही. हे घे. हे घे आणि कायमचं या वाड्यातून निघून जा.